तर बीडमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेनं बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले। 1 तासाहून अधिक काळ रस्ता अडवण्यात आला होता। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या अशा भ्रष्ट मंत्र्याचं परत ओम भट्ट हे पूजा करायला लागले कपडे काढून। अशा भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामे यांची पक्षातून हकालपट्टी ह्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होते। मुख्यमंत्री यांना क्लीन चिट देतोय, राज्यपाल यांना क्लीन चिट देतोय। त्याच्यामुळे आम्ही आज रोडवर उतरलोय आणि ह्यांचे राजीनामे आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। या मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। काय थटा चालली शेतकऱ्यांची, काय तुमचं वागणं आहे हे कुणालाही पटलेलं नाही। तुम्ही स्वतःहून राजीनामा द्या असं आमचं म्हणणं आहे। जर नाही दिला तर यांच्या गाड्या रस्त्यावर आम्ही शिवसेना फिरू जाणार नाहीत। अशा मंत्र्याचे तात्काळ राजीनामे घेतले पाहिजे। दुसरा जर मंत्री बघितला आपण तर विधान भवनामध्ये हाऊस सुरू आहे, ज्या ठिकाणी या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवले जातात अशा ठिकाणी हा मंत्री या सरकारमधील हा पत्ते खेळतो, रम्मी खेळतो आणि नंतर म्हणतो की मी रम्मी खेळत नाही। आणि नंतर अशा या मंत्र्याला आम्ही जाहीर पत्ते देऊन त्याचा निषेध करतो। आणि अशा मंत्र्याचे जोपर्यंत राजीनामे घेतले जाणार नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आंदोलन, आम्ही तीव्र आंदोलन यापेक्षाही छेडण्याचा इशारा देतो।